नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 16 आणि 17 ऑगस्टच्या भागामध्ये आता मित्रांनो एक असा गमतीदार भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे आता ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा कशी मिळते आणि आता ऐश्वर्याचा जो काही हिशोब आहे तर ते सारंग आता जे काही तिने सारंगला फसवले, आता सारंग आणि जानकी आणि ऋषिकेश यांनी आता ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी आता मात्र एक असा प्लॅन केलेला असतो। एकमेकांच्या हातावर हात देऊन आता मात्र जे काही तिने घर आपलं लुबाडलेलं आहे, प्रॉपर्टी सगळी काही स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे आणि ते सर्व आता आपले परत त्या ऐश्वर्याकडून हिसकावून घेण्यासाठी आणि आता अगदी तिला म्हणजे युद्ध करण्याची वेळ आलेली आहे। आता रडत बसायचं नाही, तर ऐश्वर्याला तोंड द्यायचं आणि युद्ध करून आता ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा आपण द्यायची। कारण आता तिने आपल्या रणदिवे कुटुंबाचा आनंद हिरावून घेतलेला आहे। अगदी जे काही तिने ह्या घरात येऊन केले तर अगदी गोड आणि मतलबी वागून तिने आता आपल्या सर्वांच्या नजरेत चुकवत जे काही आता जानकी आणि ऋषिकेश यांना त्रास दिला त्या सर्वाचा बदला आता आपण जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा यांच्याशी हात मिळवणी करून घ्यायचा असे आता सगळ्यांनी ठरवलेले असतात। त्यानंतर आता त्यांनी एक खास असा प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन आता ऐश्वर्याला इतका वठणीवर आणणार असतो आणि तिच्या पापाची शिक्षा आणि तिच्या प्रश्नांची उत्तरं जसेच तसे तिला देऊन आता प्रत्येक अगदी गोष्टीचा बदला आता जानकी, ऋषिकेश आणि सारंग घेणार असतात। कारण आता त्यांनी तर हा भलता प्लॅन केलेला असतो, कारण सारंग आता घरी येणारच नाही। सारंग आता ह्या जगातून कायमचा गेला, कारण सारंगच्या गाडीचा एक खूप मोठा अपघात झाला असे मात्र आता सर्वांच्या समोर सांगायचे आणि यासाठी मात्र आता त्यांनी एक असा प्लॅन केलेला असतो। त्या प्लॅननुसार मात्र आता इन्स्पेक्टर साहेब हे घरी आलेले असतात। जानकीला आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर जानकी जेव्हा घरी येते तेव्हा आता सुमित्रा तिचं अगदी प्रेमाने औक्षण करते। औक्षण केल्यानंतर मात्र आता सगळेजण हे घरी असतात आणि आता सगळेजण आता सारंगला शोधण्याचं नाटक करतात। जानकी आणि ऋषिकेश यांना माहिती असतं की सारंग कुठे आहे। आता सारंगसोबत हा प्लॅन त्यांनी खेळलेला असतो। तर आता सुमित्रा ऐश्वर्याला विचारते की ऐश्वर्या, अगं एक दिवस झाला सारंग अजूनपर्यंत घरी नाही, तुला काही आपल्या नवऱ्याची काळजी वगैरे आहे की नाही? तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की काय फरक पडतो, सारंग आज घरी आले नाही तर, म्हणजे सारंग तर आपल्याला असे कायमच सोडून गेले नसतील ना, असं तुम्ही इतकं त्यांना शोधतात। तेव्हा आता सुमित्राला राग येतो। सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या काय बोलतेस तू? अगं एक दिवस झाला, रात्र झाली तरीसुद्धा सारंग अजूनपर्यंत घरी नाही आणि तू मला म्हणते की काय बोलते? अगं लाज वाटायला हवी होती तुला, तू तर त्याची बायको आहे ना, मग तुला स्वतःच्या नवऱ्याची काळजी घ्यायला नको का? तेव्हा आता ऐश्वर्याला काही फरक पडत नसतो। आता मात्र ऐश्वर्याला फरक पडत नाही। तेव्हा आता जानकी ही घरी आलेली असते आणि जानकी आणि ऋषिकेश घरी येतात आणि त्यांच्यासोबत आता इन्स्पेक्टर साहेबसुद्धा येतात। कारण आता इन्स्पेक्टर साहेबांनी सुद्धा हे सर्व ऋषिकेश आणि जानकी यांच्याशी हातमिळवणी करून आता ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी आणि तिच्या तोंडातून सगळं काही स्वतःचं पाप कबूल करून घेण्यासाठी लताबाईला तिने कुठे ठेवलेलं आहे, लताबाईसोबत तिने काय केले, ह्या सर्वाचा खुलासा करण्यासाठी आता जसंच तसे उत्तर ऐश्वर्याला देण्याचं ठरवलेलं असतं। म्हणजे आता ऐश्वर्याला काही कळून द्यायचं नाही आणि आपण तिच्यासोबत अगदी प्लॅन खेळत राहायचे, असा त्यांचा ह्या प्लॅन मागचा डाव असतो। तेव्हा आता सर्वजण आता सारंगला शोधण्याचं नाटक करतात। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब घरी येतात। इन्स्पेक्टर साहेब घरी आल्यानंतर विचारतात की ही जी काही गाडी आहे तर ती गाडी आणि ह्या नंबर जो गाडीचा आहे तर ही नंबरची गाडी आम्हाला अगदी येथे अपघात घडलेला आहे तर तेथे ही गाडी मिळाली आणि तेथे आम्हाला एक डेड बॉडीसुद्धा सापडली। तेव्हा आता ही डेड बॉडी नक्की सारंगची आहे, कारण आता सारंग ह्या अपघातामध्ये आपल्याला कायमचे जग सोडून गेले असे मात्र आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात। तेव्हा आता सर्वांना धक्का बसतो। तेव्हा आता ऐश्वर्याला इतका आनंद होतो, ऐश्वर्याला असं वाटतं की आता डेड बॉडी नक्की सारंगची आहे। तर तेव्हा आता सारंग गेलेला आहे याचा ऐश्वर्याला फार असा आनंद होतो। ती आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते।
आता जानकी आणि ऋषिकेश सारंगच्या डेड बॉडी जवळ येतात. आता सारंगच्या डोक्याला जो मार लागलेला आहे तर ते अगदी रक्त लावण्याचं नाटक करतात आणि सारंग आपल्याला सोडून गेलेला आहे असे त्याची डेड बॉडी आता दाखवतात. तेव्हा आता पोलीस स्टेशनला आल्यानंतर आता जानकी आणि ऋषिकेश सुद्धा तेथे आलेले असतात. सारंग आता अगदी मेलेला आहे असं ते दाखवतात. तेव्हा ऐश्वर्या त्याच्या जवळ येते आणि यांच्यासमोर आता नाटक करते की सारंग सारंग सारंग, अहो तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत, सारंग सारंग म्हणून आता खूप असे रडण्याचं नाटक करते. अहो सारंग, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत, सारंग तुम्ही मला असं सोडून नाही जाऊ शकत. तेव्हा आता तिच्यासमोर जानकी आणि ऋषिकेश सुद्धा रडण्याचं नाटक करतात. तेव्हा आता ऐश्वर्या रडतच अगदी बाहेर जाण्याचं नाटक करते आणि बाहेर आल्यानंतर मात्र ती इतक्या आनंदाने इतक्या उड्या मारत असते की बरं झालं हा डिफेक्टिव्ह पीस मला कायमचा सोडून गेला आणि ह्या सारंगचा तर रंगच उडाला. बरं झालं तो मला कायमचा सोडून गेला. आता ही जी काही रणदिव्यांची प्रॉपर्टी असेल ना ती फक्त आणि फक्त माझी असेल म्हणून तिला खूप असा आनंद होत असतो. आणि तेवढ्यात तिच्या मागून ऋषिकेश येतो. आता ऋषिकेश आल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की सारंगने मरणाच्या अगोदर मला सांगितलं होतं की जी काही प्रॉपर्टी आहे ती तू स्वतःच्या नावावर करून घेतली, परंतु एक गोष्ट ऐश्वर्या लक्षात ठेव, ही जी काही लुबाडलेली आमची प्रॉपर्टी तू घेतलेली आहे ना त्यातील मी तुला एक पैसा सुद्धा मिळून देणार नाही असे बोलून आता ऋषिकेश ऐश्वर्याला चांगलंच वठणीवर आणतो. तेव्हा आता ऋषिकेश ऐश्वर्याला चांगलंच बडून आत येतो आणि जानकी आता अगदी खुश होऊन म्हणत असते की आता मात्र ऐश्वर्याच्या पापांचा घडा भरलेला आहे, तिच्या प्रत्येक पापाचा हिशोब आता इथून पुढे सुरू होईल आणि द्या सारंग भाऊजी टाळी. तेव्हा आता सारंग उठून जानकी आणि ऋषिकेशला टाळी देतो. तर आता सर्वजण इतके खुश होतात, परंतु तेवढ्यात ऐश्वर्या आत येत आहे हे मात्र ऋषिकेशच्या लक्षात येते आणि ऋषिकेश लगेच सारंगला खुणावतो. सारंग परत झोपण्याचं नाटक करतो आणि जानकी ऋषिकेश त्याच्यासोबत अगदी त्याच्याजवळ रडण्याचं नाटक करत असतात. तेव्हा असेच करून आता सारंग मात्र एक भूत बनून ऐश्वर्याला सगळं काही म्हणजे वठणीवर आणणार असतो. हा जानकी आणि ऋषिकेशचा प्लॅन असतो. आता भूताचं जे काही अवतार घेऊन तो ऐश्वर्याची कशी फजिती करणार असतो, कारण ऐश्वर्याला रात्री झोपसुद्धा येऊन देत नाही. जी प्रॉपर्टी ऐश्वर्याने घेतलेली आहे ते पेपर्स घेण्यासाठी आता मात्र यांचा हा भयानक प्लॅन असतो. परंतु आता यांचा प्लॅन मात्र आता ऐश्वर्याला इतकं बर्बाद करत असतो की ऐश्वर्या मात्र पूर्णपणे रडकुंडी आलेली असते. तेव्हा मात्र आता सारंग भूताचा वेश घेऊन मात्र ऐश्वर्याकडून सगळे काही प्रॉपर्टीचे पेपर परत मिळवतो आणि जे आता ऐश्वर्या बोलत आहे म्हणजे आता भूताचा वेश करून आता ऐश्वर्याकडून जे काही प्रत्येक आता लताबाईचं सत्य आहे, लताबाईला तिने कुठे ठेवलेलं आहे, लताबाई कुठे आहे हे सर्व काही तो आता ऐश्वर्याकडून काढून घेतो आणि ऐश्वर्याकडून काढून घेतल्यानंतर मात्र सारंग हा खऱ्या रूपात आता सर्वांच्या समोर येणार असतो. कारण आता जे काही केलेले आहे ते सर्व ऐश्वर्याने केलेलं आहे हे जेव्हा ऐश्वर्या आपल्या तोंडावरून कबूल करते, कारण तिने आत्तापर्यंत केलेल्या पापाचा सर्व घडा आता जो काही सारंग आहे तर तो तिच्या तोंडून कबूल करून घेतो, तो पण एक भूताचा अवतार घेऊन. आणि आता ऐश्वर्याला असं वाटतं की सारंग मला सोडून गेला, आता मात्र माझा जे काही काटा मला काढायचा होता तर तो अगोदरच गेला, परंतु आता भूत बनून तो तिच्या अगदी मानतडावर बसणार असतो आणि तिच्याकडून सत्य वधून आता जे रेकॉर्डिंग आहे ते पूर्ण करून जे काही जानकी आणि ऋषिकेशसोबत त्याने प्लॅन केलेला असतो आणि आता बरोबर लताबाईचा पत्तासुद्धा ते शोधून काढतात. ऐश्वर्या सर्व काही खरं वधून जाते, कारण सारंगने तिला अगदी भूत बनून खूप असं घाबरवलेलं असतं. म्हणून आता ती प्रत्येक गोष्ट आहे तर सारंगजवळ बोलून जाते आणि जेव्हा खऱ्या रूपात आता सारंग बाहेर येतो तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची बोलती बंद होते. ऐश्वर्याची बोलती बंद झाल्यानंतर मात्र आता जे काही खरं आहे ते सत्य अगदी सर्वांच्या समोर येतेच. तेव्हा मात्र आता जे सत्य सर्वांच्या समोर आल्यानंतर आत्तापर्यंत ऐश्वर्याने केलेला पापाचा घडा शेवटी भरलेला असतो आणि शेवटी आता सयाजीराव विखे पाटील यांच्याबरोबर आता ऐश्वर्या विखे पाटील यांनासुद्धा आता जेल होणार असते. कारण आता जानकीला मारण्याचा जो प्लॅन तिने केला होता, आत्तापर्यंत तिने जे जे काही पाप केलेलं आहे त्या प्रत्येक पापाचं खापर मात्र तिने आता आपल्या तोंडाने कबूल केलेलं असतं. आणि आता हे सर्व सुमित्रासमोर आल्यानंतर सुमित्रासुद्धा आता एक सनकणी ऐश्वर्याच्या कानामागे देते आणि तिला घराच्या बाहेर काढून आता जानकीची अगदी माफी ती मागत असते. आत्तापर्यंत जे काही केलं तर ते मी आता ह्या ऐश्वर्याचं ऐकून केलं, आता मात्र मी तिला नाही सोडणार. म्हणून आता
जानकीने सुद्धा अगदी एक असा प्लॅन करून सारंग भाऊजींसोबत केलेल्या जे काही तिने आत्तापर्यंत सारंग भाऊजींची मदत घेऊन आता या रणदिव्यांच्या घराला अगदी बरबाद करण्याचा जो प्रयत्न केलेला असतो तो पूर्ण प्लॅन तिचा फसतो आणि शेवटी ती सारंग आणि जानकी ऋषिकेश यांच्या जाळ्यामध्ये अडकते आणि आता त्यांच्या जाळ्यामध्ये अडकल्यानंतर स्वतः आपला गुन्हा कबूल करते आणि शेवटी पोलीस येतात आणि ऐश्वर्याला घेऊन जातात। तेव्हा आता ऐश्वर्याच्या पापाचा घडा भरून तिला तिच्या पापाची शिक्षा मिळते आणि जानकीला आपली आईसुद्धा अगदी परत मोठ्या मानाने मिळते। जानकीला आता तिची आई मिळाल्यानंतर जानकीला खूप असा आनंद होतो आणि सुमित्रा सुद्धा अगदी जानकीला जवळ घेते आणि जानकीची माफी मागते। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।